खोपोलीनंतर आम्ही पोचलो आहोत लोणावळ्याला. आता आम्ही चाललो आहे मॅप्रो गार्डनला. तर तुम्ही बघू शकता इथे मॅप्रोचे व्हरायटी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. हा त्यांचा मॉल आहे. इथे त्यांनी छान असं गार्डन मेंटेन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. मॅप्रोने इथे स्वतःचे गेम झोन ठेवलेले आहेत. इकडे मॅप्रोची अशी छान अशी कार आहे आणि इथे सेल्फी झोनच आहे. पूर्ण गाडीवरती स्ट्रॉबेरीचे डिझाईन लावलेले आहे, त्यामुळे ते एक आकर्षणच आहे. इथे एक छोटा वॉटरफॉल आहे आणि त्यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. आता आपण जाणार आहोत त्यांच्या शॉपिंग मॉलमध्ये. तर बघूया तिथे काय काय व्हरायटी आहेत. इथे 2-3 प्रकारचे गेम आहेत. तर इथे फलर चॉकलेट्स ठेवलेले आहेत. तर आपण शक्य तेवढे हाताने पायाने जेवढे गोळा करू शकतो तेवढे गोळा करायचे आहेत आणि याचं पर अटेम्प्ट 200 रुपीज आहे. आणि त्या टेस्टिंगसाठी त्यांनी काही ड्रिंक्स ठेवलेले आहेत. तर इकडे युविकाचे बाबा टेस्टिंग करत आहे. तुम्ही हा गेम बघू शकता. ती एक मुलगी आपल्या टी शर्टमध्ये किंवा हातामध्ये गोळा करतो आहे आपण फलेरो चॉकलेट्स, आणि जेवढे आपल्या फलेरो चॉकलेट्स गोळा होतील तेवढे आपले होतील. इथे मॅप्रोचे सॉसेस ही अवेलेबल आहेत आणि जॅम्स, तसेच टॉपिंग, पिझ्झा सॉस, वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस इथे अवेलेबल आहेत. इथे स्मॉल कॅन्डीज ही अवेलेबल होत्या. यांची खासियत म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रोडक्टच्या इथे टेस्टिंग प्रोडक्ट ठेवलेले होते, त्यामुळे आपल्याला टेस्टिंग करून प्रोडक्ट घेऊ शकत होतो आपण. आणि इथे एक स्कूटी होती ज्याच्यावरही छान असे स्ट्रॉबेरीचे स्टिकर्स लावले होते. तर मी आणि युविका इथे छान असे रायडिंग करतो आहे आणि युविका पण ते एन्जॉय करते. इथे मोस्टली फॅमिली असल्यामुळे फॅमिलीज जास्त होती, त्यामुळे युविकाने खूप एन्जॉय केलं. असं होतं मॅप्रो गार्डन. आणि आम्ही तिथून निघालो वॅक्स म्युझियमला आणि तिथे विविध प्रकारचे वॅक्स स्टॅच्यू होते. तर पहिलंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा महालची खूप छान अशी प्रतिकृती त्यांनी तयार केली होती. समोरच राणा प्रताप यांची छान अशी प्रतिकृती तयार केली होती आणि त्यांचा महाल हुबेहूब त्यांनी हे केला होता. इथे आपल्या भारतातलेच नाही तर जगभरातील सगळ्याच महाराजांचे, राजांचे स्टॅच्यू इथे अवेलेबल होते. तर तुम्ही इतिहासात पाहिलेच असेल, ते सगळे अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता वॅक्स म्युझियमला भेट देऊन. इकडे स्वामी विवेकानंद आहेत आणि इन्कलाब जिंदाबाद हा नारा ऐकल्यावरती फक्त भगतसिंग आठवतात. तर त्यांची प्रतिकृती इथे आहे. सरदार वल्लभभाई पटेल, इकडे अमित शहा, पंतप्रधान मोदी यांची प्रतिकृती आहे.
इथे फक्त क्रिकेटर नसून इथे जगभरातील काम करणाऱ्या अभिनेत्यांचे अभिनेत्रींचे स्टॅच्यू अवेलेबल आहेत. KBCमध्ये जाण्याचा सगळ्यांचीच इच्छा असते, तर इथे आम्ही हा अनुभव घेतला आहे. युविकाला मी दाखवते की कौन बनेगा करोडपतीचा सेट कसा असतो. आणि इथे तर आपल्याला गाणं आठवलंच असेल, ओपन गंगनम स्टाईल. अल्बर्ट आइन्स्टाईन, एडिसन, थॉमस एडिसन. आणि हा आहे आपला द कपिल शर्माचा सेट. आणि त्यानंतर इथे योगी महाराज असे सगळ्यांचे स्टॅच्यू अवेलेबल होते. मोनालिसाचा पण होता. आणि सुनीता विलियम्स अंतराळात जाणारी. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या युविकाचा पहिला बड्डे होता, तर आम्ही गेलो होतो एकविरेला. आमची इच्छा होती की तिला एकविरेला न्यायचं, तर खाली आम्ही पायथ्याशी दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही हळूहळू पायऱ्या चढू लागलो आणि युविकाही ते सगळं एन्जॉय करत होती. युविकाचा आम्हाला बड्डे यासाठी साजरा करायचा नव्हता, कारण तिथे गर्दी होणार, युविका रडणार. त्यापेक्षा तिला काहीतरी नवीन दाखवून तिची चांगली ओळख करून द्यावी, ती जिथे कम्फर्टेबल असेल तिकडे न्यावं अशी आमची इच्छा होती दोघांचीही. तर आम्ही तिला एकविरेला नेलं आणि एकविरेचं दर्शन खूप छान झालं. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नसल्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ केला नाही. आणि दुपारी घरी आल्यानंतर आम्ही तिचा छान प्रकारे असा बड्डे सेलिब्रेट केला. घरचेच लोक होते आणि ती खूप हॅपी होती. तुम्हाला कसा वाटला हे लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा.